नमस्कार संभक्तांनो, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. पुरुषोत्तम मासातील पोथीचा अध्याय 13वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. जय श्री सर्वोत्तम वासुदेवा दामोदरा अनंत केशवा. श्री रामाब्धिजा माता रमाधवा देवाधिदेवा दयानिधे तव चरण सरोजी प्रेमा अखंड देई सर्वोत्तम नाम. वदायाची सीमा शेषातेही गती नव्हे पै तेथे मी अल्पमती पामर. वदेन म्हणतो स्तुती उत्तर एक जिव्हेचा प्रसर केवे विस्तारसा हो शके. परी आत्मसार्थक करावे काही म्हणून आरंभिलेशे नवाई. कृपाळुत्वे शेवटासण्याची हेची परिसाची परिसावी विज्ञापना मी नेने जपत साधना. काही दान धर्म व्रते उद्यापने पाही करावया ते धनई नाही गृही संग्रही जाणता. निशी दिनी संसाराशी बळ सदा चित्ती वाटे तळमळ. तेने न गमेची काळ वेळ म्हणून या वेळ खेळ आरंभिला तरी कृपा करुणी रमणारंगे. न्यून ते पूर्ण करावे अंगे रसोत्पत्ती रसवेगे. जीवन घाली दयाळुवा समर्थ मुक्ता फळाची साखोली. वाहता हरुस हृदय कमली हरिद्रे तुळशी दळे समर्पिली तरी कान स्वीकारा स्वामिया. श्रीमाने नैवेद्य पक्वान अर्पिता तोषले मन दरिद्रियाचे किंचित कदान. काय अवेरून सांडावे तैसे थोर चोरांनी प्रबध केले. नाना परी गीती आळविले तयाचे स्थळे लळे पुरविले मज अवेरिता. भक्तानो हे की असो कृपा कराल श्रीहरी तरीच वदेल वैखरी. सरस्वती बैसे जिव्हारी मन तुरंगी आत्माराम. ऐका संत श्रोते सज्जन या पाचा पर्वाचा केला प्रश्न. तया माझी चार संपूर्ण मागे निवेदन झालेशे. व्याती पातवय धृती पाही पौर्णिमा अमावस्याही. ऐसे सर्व चार पाही केले सर्व ही कथन पै. आता पाचवे पर्वते कवन तयाचे ऐकावे निरोपन. लक्ष्मी प्रति नारायण सांगत जाहलासे. लक्ष्मी वदेजी पुरुषोत्तमा भक्त काम कल्पद्रुमा. मागे निवेदिला महिमा पौर्णिमा अमावस्या ते. उपरी पर्व राहिलेशी एक तेही परिसावे नावेक. व्रता माझी श्रेष्ठता अनेक कैसेनी देख स्वामिया. तरी कृपा करुणी समग्र लोकहितार्थ वदावे साचार. जे ऐकता जडमुड उद्धार तात्कालिक होय पै. विष्णू बोलते झाले उत्तर एक शिराब्धी जे आदर. परवा माझी पर्व थोर विशेष सत्कार द्वादशी. तया माझी मलमास पातल्या विशेष विशेष. आदरे आचरलिया व्रतास तुटे पाशयमाचा. हे एकता महिमान पापे भस्म होती जान. येतर्थी नसे अनुमान सावधान परिसावे. समग्र तीर्थाची गर्जना तोवरी संपूर्ण यज्ञ क्रियावरी. अवधी ही पर्वे पृथ्वीवरी न पवितशी. पवती सरी द्वादशी ते संपूर्ण पर्वाचे फळ पाही. न तुळे द्वादशीचे ठाई काय सांगो तेथीची नवाई. मी शेषशाही वदतसे यज्ञ केली असे फळ. अथवा प्रयागी स्नान गंगाजळ तेथीचा कल्पवास प्रबळ. सेविता सर्व काळ आदरे तरी द्वादशी ते तुलना नाही. शास्त्र देती याची ग्वाही. प्रत्ययो घ्यायचे स्वदेही केलिया पाही व्रता ते. उपोषण एकादशी दिने द्वादशी तकीचे पारणे. ब्राह्मण संतर्पण मिष्ठाने आणि दाने नानाविध. आनिक करावे पिंडदान श्राद्ध तिथी असो नसो जान. परी अगत्य की जे श्राद्ध साधन घडे पुण्य कोटी गुणे. हे तव त्रिरात्रीचे व्रत दशमी पासोन द्वादशी युक्त. तिन्ही देवता मूर्तिमंत बसता ती तेथे निश्चयी. दशमी ते दैवत चतुरानन एकादशी गिरिजारमण. द्वादशी ते विष्णू आपण वास्तव्यस्थान त्रिवर्गी. दशमी ते दृश्य दोष त्यागावे. एकादशी वजवी द्वादशी ते बरवे. आधी त्यागावे शास्त्राधारे परान्न गृहान्न. उष्णोदक सर्व स्नेह खटवांग देख. लवन तांबूल स्त्रीसंग सुख दुःख एकभुक्त. दशमी ते
ऐशे एकादशी दिनी एक अधिकते स्थानी अन्न न स्वीकारावे जनी एकादशी म्हणून बोलिजे. आता द्वादशी ते वर्ज्य कीजे दिवा निद्रा न सेविजे. शास्त्राधार बोलिजे ऐका आता द्वादशी ते वर्ज्य कीजे दिवा निद्रा न सेविजे. शिराब्धीत नये ऐशे विधियुक्त एकादशी व्रत कीजे सायासे शिवरी. साधन द्वादशी ब्राह्मणेशी विधियुक्त त्याही वरी केलिया पिंडदान. ते तव विशेषाहुन विशेष जान तेने केले गयावर्जन. पितृ उद्धारण कुळाशी तुळशी पत्रा समान अर्पिला जरी पिंड जान. तरी ते मजमेरू समान वदे नारायण स्वमुखे. जरी उपोषण घडे ते दिवशी तया ऐसा पुण्यराशी. दुजा आन असेना जन्मांतर सहस्त्रेन तयाने जिंकिलेले जान. वरी ब्राह्मण संतार्पण पूजा विधान यथोचित ऐशे व्रत भावी आचरता. यम रावो ओढवी माया तया दुरिताची वार्ता बोले तयेची राजसे. तये दिनी ब्राह्मणा लागून जरी वस्त्र करविले परिधान. तरी कल्पपर्यंत स्वर्गभोग जान. तया लागून प्राप्त होय विष्णू माधव प्रित्यर्थ. जरी आचिरेल हे व्रत ब्राह्मण भोजन यथार्थ विष्णू प्रित्यर्थ. द्वादशीशी सुवर्णदान सहस्त्रदान रौप्यदान उपाहदान छत्रासहित पादुकादान पुरुषोत्तमा अर्पण कीजे घृतदान. घृत पाचित पक्वान त्रयोदश गुणी तांबूलदान गंधपुष्प सुदान कीजे अर्पण. यथाविधी तुके दान केलिया पाही वैकुंठ वास तया ते होई. मलमास द्वादशी ठाई शेषशाही संतुष्टे. यथा ऋतू काळे फळे कर्दळी फळे नारिकेळे खर्जुरी लवंगा पुगी फळे जायफळादी आदरे कपिला गोदाने नेमस्त महिदान अश्वासहित गज अजादी रथ गणित अर्पण कीजे द्विजाते. इतुकी दाने सांगितली देख परी घृतदानाचे महात्म्य अधिक. मलमास पर्वणी आवश्यक कीजे देख यथाविधी. काश्यपात्री घालून या घृत सुवर्ण प्रतिमासयुक्त पूजा करोनी नेमस्त दिजे दान विप्रा लागे. त्याही वरी घृत पाचिक पक्वान तेही काश्यपात्री घालून घृतासहित पूजा करुण ब्राह्मणा करी अर्पिजे संख्या तयाची. त्रिणी दशक वरी त्रिणी अधिक देख ऐशे करून या आवश्यक दिजे सम्यक विप्राते. साक्षर विप्रा लागी बरवे पूजा करोनी वस्त्र द्यावे. वरी दक्षिणे सहित दान अर्पावे तेने पावे स्वर्गवासू. द्वादशी ऐशे दुजे पर्व काशी क्षेत्र अपूर्व तीर्था माझी विशेष गौरव प्रयागराज जाणिजे. द्वादशी केलिया अन्नदाने कोटी कुळे उद्धरली तयाने. नरकी तारिले पितृगण ऐक महिमान शुभानने. सकळ दाना माझी वरिष्ठ अन्नदान अतिश्रेष्ठ. म्हणून महिमा उत्कृष्ट वर्णिला श्रेष्ठ पुराणे. असाक्षी भोजन द्वादशी तया ऐसा देखो दोषी. अनुकूल असे ज्या समयासी तेचे ब्राह्मणाशी अर्पिजे. चित्त असे ते न धरावे भगवंती विन्मुख न भावे. अतिथी विन्मुख नसावे वित्त चित्त असोनी जवळीक. सर्वांचे अंतर हृदयगत स्वयं जाणे त्रैलोक्यनाथ. तया ते करिता वचनार्थ पावे अघात. रोकडा त्या लागी उत्तम अथवा मध्यम सकळा श्रोती धरिजे नियम. बहुती मार्ग हा सुगम निर्मून ठेविला अनंत्ये. ए विषय इतिहास पुरातन होऊन ऐकिजे सावधान. पुरी सूर्यवंशी राजा पुण्यवान अंबरीश नामतया. सार्वभौम सर्वावरिष्ठ तपोबळे अति उत्कृष्ट. अति धैर्य गांभीर्य श्रेष्ठ भक्ती एकनिष्ठ जयाची.
प्रजे लागी अति कनवाळू, प्रियाला विप्रा लागी परमस्नेहाळू, रिपुदुमा लागी जैसा काळू, कृतात्वंत तया ते परमधर्मिष्ठ, हृदयी आडकाठी कवना ते नाही, व्रत नेम उद्यापने पाही, सदा सर्वदाही चालवित, विन्मुख नव्हेची कवना ते, मागितले अर्पितसे त्या ते, आपत्या परिमाग त्या ते, लळे त्यांचे पुरवित, ऐशे असता वरिष्ठ द्वादशी नेम आचट, साधनयुक्त द्वादशी श्रेष्ठ, नृपवरिष्ठ आचरतसे, सहस्रावधी ब्राह्मण पंक्ती घेऊन साधी, द्वादशी तिथी न उगवताची गभस्ती साध करीती साधी तसे, ऐसे लोटता काळ बहुत, पुण्यसंग्रहो झाला अपरिमित, इतकेही असुनी गर्भरहित, नृपनाथ वेगळा तो, तव वासवा अंगी भय दारुण माझे, पद घेईल हिरून, चिंता करी रात्रंदिन, तव नवल पूर्ण वर्तले, अकस्मात ऋषी दुर्वास येता झाला, इंद्र सभेस वासवे, बासर्वे सन्मानोनी बहुवस, षोडशोपचारे पूजिला बैसवनिया निजासळी, स्वागत पूशिले तयेक्षणी, स्वस्तिक नेम विप्रवदोनी, पाहे नैनी तया ते, तव परमकुश झाले शरीर, शोके उतरला मुख, चंद्र देखोनी बोले, मुनीश्वर दुःखा पार हृदय दिसे, ए रुमणे महाराजा उपाय न देखोजी दुजा, मग समग्र वृत्तांत ओझा ऋषीवर्या सांगतसे, म्हणे अंबरीश परम विख्यात, उपजतसे आगळा अमित, द्वादशी व्रतात आचरत न चाले तेथे उपाव, ऐशिया परी करू मी काही, हृद्रोग हा परम माझे जीवी, मनोनी पायी ठेविले डोही, सांगा काही मज लागी, जया ते हृद्रोग लागला तो रोगी, हे नखो वाचला महद्रोग, जया ते झाला तरी, धन्वंतरी तयाला वाचविती, परी इंद्रोगी प्राणिया ते, कवन वाचवू शके तया ते, एक सद्गुरु वाचून त्या ते अपाय, अन्य न असे ना, तरी तुम्ही सद्गुरु वरिष्ठ सकळ ऋषी माझी श्रेष्ठ, अमृतवचने स्पष्ट, देव निरोग कुष्ठ निवारा, ऐकून वासवाची ग्लाने, कोमल हृदय दुर्वासमनी, अंतरी परम कळवळवणी, बोलतवानी ते ऐका, दुर्वासवसे व देवासवा पाही, द्वादशी ऐशे व्रत तुझे नाही, जे आचरती सदा सर्वदाही, त्या एवढा नाही पुण्यश्लोक, अक्षय स्वर्गवास तया ते प्राप्त होय, जान निरुते द्वादशी पुण्यव्रता ते, साम्यता आन असेना, अक्षयी तीर्थस्नान केले अथवा तपव्रत जरी केले, यज्ञ यागादीही साधिले, उपासिले ज्ञान योग पै, तरी नातुळे द्वादशी समता, ऋषी देव गंधर्वादी तत्वता, आचरलिया व्रता वंद्य सर्वथा, जे झाले व्रताचरला चतुरानन, कुबेरासहित सिद्धगण तया ते प्राप्त झाले, पदनिर्वाण अक्षयी भानु तो वरी अस्पावे, स्वयं वासवा तुते पाही, इंद्रपद लाधले पूर्ण कमाई, याची व्रत प्रभावे पाही, आदी पसुरगणाते, यम धर्म आचरे व्रत ते पद झाले तरी प्राप्त, साधन द्वादशी कैलासनाथ स्वयं आचरे व्रता ते, ऐशे हे व्रत अति श्रेष्ठ, आचरतसे नृपरा वरिष्ठ, तया अपाय करावयाचे कष्ट, कवन नष्ट करू शके, जया ते पुण्य सामग्री पूर्ण असो, हे पदरी जया ते साह्य, श्री हरी व्रत निरंतरी चालतसे, या लागी अमरनाथ प्रवर्त्याशिया घात, तेने दुरितांची वार्ता, अंगी सर्वथा बाणे लपय, ऐकता ऋषीचे उत्तर, देवेंद्र केला नमस्कार, उपाय नसुचे अनुमात्र, पद स्वतंत्र जरा हेची, या लागी गुरुवर्य पाही, एक वेळ तेथवर जाई, कळेल तैशी करानवाई,
पद अक्षय राहे तेने ऐसे एकता वचना ते ऋषी विचारी अंतरा ते मने जावनी सासून उपाते पुण्यपुरुषाचे दर्शन दुर्वासा ऐसा सत्पुरुष परिमती ते तात्काळ भ्रंश जया संगती संगदोष धरिला हव्या समानशी श्रीर धीरवान ज्ञानवान पाही सुशीळ जरी जाहला देही तरी संगती संगदोष पाही मती पालटे तयाची म्हणून या सत्संग धरावा दुर्जन संगतो त्या गावा तेने श्री विश्रांती पावे जीवा देवाधिदेवा प्रेमा वडे आता दुर्वास ऋषीरावो घेऊन शिष्य समुदावो नमोनिया वासवो निघता आला तत्काळी घेईल अंबऋषीची भेटी ते होईल जे राहटी ते कथानक मराठी श्रोतिया कर्णपुटी परिसौ जे ऐकता पापगडे कली कलाच अवघे पळे श्रवण करिता रोकडे मलमास महात्म्य समग्र हे श्लोकाधारे वदली वाचा प्रबंध नवे माझे पदरचा न्यून पूर्ण करवेसाचा अधिकार साचा तुम्हाते मी तव राम संप्रदायी भिक्षा मागतो गृही ती भिक्षा एकच एक ठाई पचवून अर्पावी द्विजाते ऐशी हे तव कविता जान कवीश्वराचे भिक्षान्न अर्थावबोध एकत्र करुण श्रोतिया लागून वाटिले तिसरी अधिक मास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे समंत मनोहर सुत विरचित त्रयोदशोध्याय गोड हा इति श्री स्वामी